मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5% आरक्षण रद्द। हाय हॅलो नमस्कार, आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे। आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत। परंतु जर आपण या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा। महाराष्ट्र शासनाने शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये मुस्लिम समाजाला दिलेले 5% आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने या संदर्भात सुधारित शासन निर्णय म्हणजे GR जारी केलेला आहे। या नवीन आदेशानंतर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग SEBC प्रवर्ग अंतर्गत मुस्लिम समाजाला देण्यात येणारा लाभ यापुढे लागू राहणार नाही। सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हा निर्णय कायदेशीर व प्रक्रियात्मक कारणांमुळे घेण्यात आलेला आहे। वर्ष 2014 मध्ये अध्यादेशाद्वारे मुस्लिम समाजातील काही सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना आरक्षण देण्यात आले होते। परंतु त्यानंतर मुंबई उच्च न्यायालय यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये या आरक्षणावर अंतरिम स्थगिती दिली होती। तसेच हा अध्यादेश निर्धारित कालावधीत कायद्यात रूपांतरित करता आला नाही। परिणामी तो आपोआपच निष्प्रभ ठरला। SEBC चौकटी अंतर्गत राज्य शासनाने या अगोदर स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी A म्हणजेच SBCA हा स्वतंत्र प्रवर्ग तयार केला होता। या प्रवर्गामध्ये आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास मुस्लिम घटकांना सरकारी व निमसरकारी सेवांमधील थेट भरती त्याचबरोबर शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश प्रक्रियेदरम्यान 5% आरक्षण देण्यात येत होते। परंतु नवीन आदेशानुसार या प्रवर्गातील लाभ तात्काळ थांबवण्यात आलेला आहे। तसेच मुस्लिम अर्जदारांना देण्यात येणारी जात प्रमाणपत्रे व वैधता प्रमाणपत्रे जारी करण्याच्या प्रक्रियेला देखील स्थगिती देण्यात आलेली आहे। मुस्लिम आरक्षणाची ही तरतूद जुलै 2014 मध्ये लागू करण्यात आली होती। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा व मुस्लिम या दोन्ही समाजांसाठी आरक्षण जाहीर केले होते। मराठा समाजाला 16% तर मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्यात आले होते। त्यामुळे राज्यातील एकूण आरक्षणाचा टक्का सुमारे 73% पोहोचला होता। मुस्लिम आरक्षणाचा प्रस्ताव तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळात मांडला होता। शासनाकडून जारी करण्यात आलेल्या नवीन GR नुसार 23 डिसेंबर 2014 रोजी घेतलेला आरक्षणासंदर्भातील निर्णय आता प्रभावी राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे। संबंधित सर्व विभागांना या कोट्याशी निगडीत प्रक्रिया, योजना व प्रशासकीय कार्यवाही तात्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।